13/12/2019 सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिले के कृष्णमूर्तीच्या 2010च्या जजमेंट प्रमाणे इम्पेरिकल डेटा तयार करा, राज्य सरकारची जबाबदारी आहे। ट्रिपल टेस्ट करा, आयोग तयार करा आणि राजकीय मागासले पण त्या ठिकाणी सिद्ध करा। 2.5 वर्ष या सरकारने वेळ काढून धोरण काढलं, तयार केलं आणि शेवटी 4 मार्च 2021 आणि आता सुप्रीम कोर्टाने या सरकारला फटकारलं की 2.5 वर्ष देऊनही इम्पेरिकल डेटा राजकीय आरक्षणाचा तुम्ही तयार करत नाही, तुम्ही राजकीय मागासले पण त्या ठिकाणी जाहीर करत नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा बाजूला केला, त्या कायद्यावर काहीच सांगितलं नाही आणि तातडीने निवडणुका लावण्यासाठी आयोगाला सांगितलं आहे। मध्य प्रदेश सरकारमध्ये सुद्धा असेच निर्देश दिले, ते आता दिले होते। मध्य प्रदेश सरकारने 4 महिन्यामध्ये आयोग तयार केला, इम्पेरिकल डेटा तयार केला। एका टेक्निकल अडचणीवर त्यांनी सांगितलं की पूर्ण करून त्या ठिकाणी आमच्या समोर या आणि म्हणून मध्य प्रदेशमध्ये सुद्धा निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। पण जर मध्य प्रदेश सरकार 4 महिन्यात आयोग तयार करतं, त्या ठिकाणी इम्पेरिकल डेटा तयार करतं, या सरकारला 2.5 वर्ष मिळाले होते। 13/12/2019 पासून वेळ मिळाली होती, पण मध्य प्रदेश सरकारला 4च महिने वेळ मिळाली, तरी 4 महिन्यात त्यांनी संपूर्ण डेटा तयार केला। संपूर्ण डेटा घेऊन सुप्रीम कोर्टात गेले आणि राजकीय मागासले पण तेवढ्यासाठी त्या ठिकाणी तातडीने निवडणुका घ्या असं म्हटलं आहे। त्यामुळं मध्य प्रदेशच्या बाबतीतला जो निकाल आहे तो राज्य सरकारने त्या ठिकाणी आपल्या समर्थनात घेऊ नये। राज्य सरकारने तातडीनं इम्पेरिकल डेटा आणि राजकीय मागासलेपणाचा जो आयोग तयार केला त्यावर तातडीनं, तुम्ही म्हटलं होतं 1 महिन्यात करतो, राज्याचे ओबीसी मंत्री म्हणाले की आम्ही 1 महिन्यात करतो, परवा राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हटले आम्ही 1 महिन्यात करतो, पण राजकीय आरक्षणाचा डेटा तयार करण्याकरता आज 4 महिने झाले, अजूनही डेटाची सुरुवात झाली नाही आणि त्यामुळं राज्य सरकारने त्याचं नाव न घेता तुम्ही सभागृहात सांगितल्याप्रमाणे स्वतः अजितदादा पवार यांनी विधान परिषदेमध्ये रेकॉर्डवर शब्द दिला आहे की आम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये डेटा तयार करून येणाऱ्या सर्व निवडणुका या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाप्रमाणे ट्रिपल टेस्ट करून ओबीसी आरक्षण देऊन घेऊ। पण अजूनही 3 महिने झाले, अधिवेशन संपलं, एप्रिल गेलं, मे गेला, अजूनही डेटाला सुरुवात नाही आहे। आयोग सुनावणी घेत आहे पण डेटा ॲक्च्युअली चालू झाला नाही आहे आणि त्यामुळे अजून पुन्हा यांच्याकडे वेळ आहे सरकारकडे आणि सरकार आणि निवडणूक आयोगाने जर ठरवलं तर महिन्याभरामध्ये डेटा तयार करून राजकीय मागासले पण सिद्ध करून सुप्रीम कोर्टासमोर पुन्हा ॲफिडेव्हिट करून आपल्याला ओबीसीला न्याय मिळू शकतो। पण राज्यामध्ये अनास्था सुरू आहे, अजूनही इम्पेरिकल डेटाला सुरुवात नाही आहे आणि म्हणून माझी मागणी आहे की तातडीने इम्पेरिकल डेटा तयार करा, राजकीय मागासले पण त्या ठिकाणी तातडीने सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे जाहीर करा आणि तातडीने ओबीसीला आरक्षण देऊन निवडणुका घ्या, अशी आमची मागणी या ठिकाणी आहे। मध्य प्रदेशमध्ये तुम्ही सांगितलं की त्यांनी डेटा गोळा केला, आजच्या कंडिशनला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची जी निवडणुकी दोन्हीकडे आदेश झाले, फरक काय? तिथे राजकीय आरक्षणासह निवडणूक होणार आहे का? आणि नाही, महाराष्ट्रामध्ये 13/12/2019 सांगितलं की ट्रिपल टेस्ट करून तुम्ही राजकीय आरक्षण द्या आणि तुम्ही निवडणुका घ्या। त्यांनी 2.5 वर्ष चालढकल केली महाराष्ट्र सरकारने, सुप्रीम कोर्टाने 4 वेळा ताशेरे ओढले। एमपी मध्ये, मध्य प्रदेशमध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या केसवर निर्णय झाला ट्रिपल टेस्टचा आत्ता, तेव्हा त्यांना सुद्धा सांगितलं तुम्ही इम्पेरिकल डेटा तयार करा, त्यांना 4 महिन्यापूर्वी सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाने। या राज्य सरकारला 13/12/2019 सांगितलं होतं, त्यांना 4 महिन्यापूर्वी सांगितलं, त्यांनी 4 महिन्यात आयोग तयार केला, डेटा तयार केला। राजकीय मागासले पण तेवढं शिल्लक आहे, तेवढ्यासाठी त्यांना ते थांबले आहेत।
ते एखाद्या वेळी करू शकतील. त्यांनी तसं आज जाहीरही केला आहे की आम्ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पुन्हा जाऊ. पण इकडे तर इम्पेरिकल डेटा तयार सुरू झालं नाही आहे. इकडे तर कुठलंच त्या ठिकाणी आयोग फक्त बसून दिला आहे. आयोगाच्या सुनावण्या चालू आहे, आयोगाकडे निवेदन घेणं सुरू आहे. पण ऍक्च्युअली इम्पेरिकल डेटाची कारवाई कुठं सुरू झाली आहे? राजकीय मागासले पण जाहीर करण्याची कारवाई कुठं सुरू झाली आहे? तिकडे तर सुरू झाली आहे. त्यांनी म्हणून सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने मांडलं. पण महाराष्ट्र सरकारला त्यांनी महाराष्ट्रामध्ये जर निर्णय घेतला की 2 आठवड्यामध्ये निवडणुका घ्या, तो निर्णय तिकडेही घेतला. पण त्यांची तयारी जवळपास 90% पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राची तयारी 0 आहे. हे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी जे मध्य प्रदेशनी राजकीय मागासलेपण असल्याचा जो इम्पेरिकल डेटा सादर केला, तर तिथे निवडणूक लावण्याचे आदेश काय? त्या ठिकाणी एवढंच सांगितलं आहे की इम्पेरिकल डेटा तयार केला, आयोग तयार केला, 2 टेस्ट झाल्या. तिसरी टेस्ट जी आहे राजकीय मागासलेपणाची ती थांबली आहे. ती जाहीर जर केली राज्य सरकारने तर तिथे लवकर परवानगी मिळेल. आमचं म्हणणं तुम्ही मध्य प्रदेशच्याकडे जाऊन बघा, त्यांनी संपूर्ण कारवाई केली आहे. फक्त राजकीय मागासलेपणाचा डेटा राहिला आहे. इम्पेरिकल डेटा तयार झाला त्यांचा. आपल्याकडे 0 आहे. आपल्याकडे आता आयोग बसून ठेवला आहे. आपल्याकडे कुठेही डेटाची तयारी झाली नाही. कुठेही कलेक्टरला पत्र आले नाही. कोणी त्या ठिकाणी ग्रामपंचायतकडून डाटा मागितला नाही. केवळ डेटा कोणता मागितला? कोणते कोणते नगरसेवक निवडून आले, कोणते कोणते जिल्हा परिषद मेंबर निवडून आले. आयोगाला याची गरजच नव्हती. आयोगाने डेटा मागितला ओबीसी मध्ये कोण कोण निवडून आलं, त्याचा काय संबंध आला? कोण कोण निवडून आल्याचा आतापर्यंत काही संबंध नाही आहे. आत्ता संबंध एवढाच आहे की तातडीनं इम्पेरिकल डेटा तयार करून राजकीय मागासलेपणाचा डेटा सुप्रीम कोर्टाला मांडणे, ट्रिपल टेस्ट पूर्ण झाल्याचा रिपोर्ट देणे आणि आरक्षणाकरता रस्ता मोकळा करणे. 2.5 वर्षापासून हे सांगताय सुप्रीम कोर्ट तरी करत नाही. मध्य प्रदेश सरकारने 4 महिन्यापूर्वी जो आदेश दिला तो पाळला आणि त्यांनी डेटा तयार केला. ओबीसी आरक्षण को लेकर, रिजर्वेशन को लेकर जिस प्रकार से बार बार टिप्पणियां बाहर आ रही है, महाराष्ट्र सरकार ने सबसे पहले समझ लेना चाहिए कि 13/12/2019 को सुप्रीम कोर्ट ने पहला अपना आपको आदेश दिया है कि आप ट्रिपल टेस्ट करके के कृष्णमूर्ति जी का जो 2010 का सुप्रीम कोर्ट का निर्णय रिजर्वेशन के बारे में वो फॉलो करो. 2.5 साल इंपेरिकल डेटा तैयार करने में सरकार ने लेट कर दी. ओबीसी आयोग ने किया और इसमें 2.5 साल चले गए. सुप्रीम कोर्ट ने 3 बार इस सरकार को फटकार लगाई और फटकार लगाने के बाद ये कहा कि आप तीनों टेस्ट नहीं कर रहे, इसलिए आपको हम आपकी राह देखेंगे नहीं. आपने जो कायदा बनाया महाराष्ट्र में रिजर्वेशन का वो बाजू कर दिया और कहा कि 2 हफ्ते में चुनाव लो और उसकी तैयारी करो. अभी तक 2.5 साल के बाद भी महाराष्ट्र सरकार केवल ओबीसी आयोग बना चुकी है. ओबीसी आयोग केवल डेटा जमा करने का काम कर रहा है. वो भी डेटा कौन सा जमा कर रहे हैं, कौन कौन चुन के आए, इंपेरिकल डेटा का कोई कार्रवाई चालू नहीं की है. तो ओबीसी आयोग ने इंपेरिकल डेटा तैयार करके पॉलिटिकल रिजर्वेशन का डेटा तैयार करके पूरा सुप्रीम कोर्ट को देना पड़ेगा और सुप्रीम कोर्ट से परमिशन लेके ओबीसी आरक्षण को क्लियर करना पड़ेगा. 2.5 साल नहीं कर रहे करके महाराष्ट्र पे सुप्रीम कोर्ट नाराज है. मध्य प्रदेश पे सुप्रीम कोर्ट ने कोई भी एलिगेशन नहीं लगाया है. महाराष्ट्र में 3 बार सरकार ने सुप्रीम कोर्ट ने कहा कि आप गलत कर रहे हैं, आप नहीं कर रहे. एमपी सरकार ने तो केवल 4 महीना पहले उनको निर्देश मिला, 4 महीना पहले निर्देश मिला, 4 महीने में उनका इंपेरिकल डेटा तैयार हो गया, 4 महीने में उनका आयोग तैयार हो गया और 4 महीने के अंदर उन्होंने आखिरी की जो स्टेप है पॉलिटिकल रिजर्वेशन का बैकवर्डनेस क्लियर करने की, वो आखिरी की स्टेज बची है. इसलिए उनको भी कहा कि 2 हफ्ते में चुनाव की तैयारी चालू करो. महाराष्ट्र को भी कहा, इनको भी कहा. लेकिन महाराष्ट्र के निकाल में रिजल्ट में क्या फर्क है? तो महाराष्ट्र में फटकार लगाई 3 बार, उनको फटकार नहीं लगाई. उनको कहा कि बाकी की टेस्ट पूरी करो आप. इसलिए एमपी के रिजल्ट के लेकर महाराष्ट्र के रिजल्ट से कोई उसमें सामान्य ये इनकी बराबरी नहीं होनी चाहिए. महाराष्ट्र सरकार ने तुरंत पॉलिटिकल बैकवर्डनेस, इंपेरिकल डेटा तैयार करके सुप्रीम कोर्ट में जाना चाहिए और पॉलिटिकल रिजर्वेशन मिलाना चाहिए. ये हमारी डिमांड है. साहेब, काल अर्ध नागपूर शहर अंधारात पूर्ण होतं. यापूर्वी पण अशा काही घटना घडलेल्या आहे राज्यात, पण काल अर्ध नागपूर पूर्ण, मध्य नागपूर, दक्षिण नागपूर, पूर्व नागपूरचा काही भाग आणि उत्तर नागपूरचा काही भाग अंधारात होता रात्री. महाराष्ट्रामध्ये
अनेक शहरामध्ये अघोषित लोडशेडिंग सुरू आहे. हा आकडा 1,500 मेगावॉटचा आहे. सरकार हुशारी मारताय, आमचं लोडशेडिंग नाही आहे. पण तुम्ही जर SLDCचा डेटा घेतला, अनेक शहरामध्ये आडीपाडीनं वीज जात आहे. काल कोराडीच्या आमच्या संपूर्ण भागामध्ये रात्री 12:30 वाजता ट्रिपिंग झालं. या राज्यामध्ये संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट थांबल्यामुळं मोठ्या प्रमाणावर ट्रिपिंग झालं आहे. मोठ्या प्रमाणावर व्होल्टेजचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झाले. व्होल्टेज डाऊन झालं. पुढं गेल्यामुळं मोठ्या प्रमाणावर संयंत्र जळत आहे. लोकांचे TV त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणातले घरातले इन्स्ट्रुमेंट जळत आहेत. आणि लोड शेडिंग ऑफिशियल नाही आहे, अनऑफिशियल 1,500 मेगावॉटचं लोड शेडिंग आहे. आणि या सरकारला सर्व केंद्र सरकारने मुभा दिल्या आहे. केंद्र सरकारने मुभा दिल्या. केंद्र सरकारने जानेवारी महिन्यापासून कोळसा उचला, रेल्वे घ्या सांगितलं आणि ऑन रेकॉर्डवर आहे. तरी जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपासून कोळसा उचलला नाही. साधारणतः कंपन्या चालवताना माननीय ऊर्जा मंत्र्यांनी थोडा विचार केला पाहिजे, CMDने विचार केला पाहिजे की जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये मार्केटमध्ये स्वस्त वीज असतं. ती स्वस्त वीज घेऊन कोळसा स्टॉक करावा लागतो मार्केटची वीज घेऊन. त्या काळातली स्वस्त वीज मिळाल्यामुळं जनतेला स्वस्त वीज मिळतं. त्या काळात त्यांनी तो प्लॅन केला नाही, स्वस्त वीज खरेदी केली नाही, कोळसा वापरला. आणि कोळसा वापरताना कॅश फ्लो नसल्यामुळं यांनी 22 दिवसाचा कोळसा स्टॉक केला नाही. म्हणून एप्रिल, मे, जूनमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे कोळसा नसल्याची. आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये एप्रिल, मे, जूनचा कोळसा जमा करायचो. एप्रिल, मे, जूनमध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचा पावसाळ्याचा कोळ जमा व्हायचा. नियोजन चुकलं, कॅश फ्लो नसल्यामुळे चुकलं. 18,000 कोटी सरकारने दिले नाही म्हणून चुकले. आणि जनतेकडनं आता याचा परिणाम होतो आहे की जानेवारीपासून तर आतापर्यंत 25% विजेचे रेट वाढून आले. कारण महाग वीज घेतली, नियोजन चुकलं, कारण कोळसा नव्हता, तुम्ही मॅनेजमेंट केलं नाही, मार्केटमध्ये महाग वीज घेतली. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही डबल सिक्युरिटी अमाऊंट त्या ठिकाणी लोकांकडनं जमा करतायत. या दोनही गोष्टीचं पाप हे महाराष्ट्र सरकारने केलं आहे. आणि म्हणून जनतेला जो भुजंडात जातो आहे तो विजेचे दरवाढ, सिक्युरिटी डिपॉझिट, कोळसा नसणे, हे केवळ आणि केवळ या 3 कंपन्यांच्या आपसातल्या असमन्वयामुळं आज महाराष्ट्राला दिवस आले. काय परिस्थिती आहे? स्वतः ऊर्जा मंत्र्यांनी म्हटलं की काही प्रकल्पांमध्ये 1 ते 1.5 दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक आहे. आणि दुसरं, वीज दरवाढ आणि ही जी डिपॉझिट जी आहे त्यांचं म्हणणं आहे की हा जो निर्णय आहे हा वीज नियामक आयोगाचा आहे, आमचा नाही. खोटं बोलतात, रेटून खोटं बोलतात, महाराष्ट्राला मूर्ख बनवतात. अरे बाबा, तुम्ही जर योग्य नियोजन केलं असतं तुमची महागडी वीज कशाला खरेदी केली असती? तुम्ही महागडी वीज खरेदी केली म्हणून 25% रेट वाढले ना. तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये कोळसा स्टॉक केला नाही म्हणून तुमच्याजवळ कोळसा नाही ना. तुमचं अपयशाने आहे. तुम्ही कशाला खोटं बोलता? महाराष्ट्राची चुका केला मान्य करा. हो, आमची चूक झाली आहे. आमच्या चुकीमुळं हे त्या ठिकाणी लोकांना, जनतेला त्या ठिकाणी जनता अडचणीमध्ये आली आहे, रेट वाढलेले आहेत. मी असतो तर चूक मान्य केली असती. तुम्ही चूक मान्य करा. तुम्हाला वित्त मंत्र्यांनी 18,000 कोटी रुपये दिले नाही. तुम्हाला नगरविकास खात्याने, ग्रामविकास खात्याने पैसा दिला नाही. तुम्हाला त्या ठिकाणी फसवलं. ऊर्जा मंत्री आणि वित्त मंत्र्याच्या आपसातल्या वादामध्ये तुम्हाला 18,000 कोटी मिळाले नाही. आणि तुमचं नियोजन चुकलं. तुमच्याकडे पैसा नव्हता, तुम्ही कोळसा घेऊ शकले नाही, तुम्ही रेल्वे आणू शकले नाही, म्हणून महागडी वीज खरेदी करावी लागली. आणि म्हणून आता तुम्ही खोटं सांगू नका. MERC जे ठरवतं, जोपर्यंत कंपन्या आपला त्या ठिकाणी नवीन रेटचा प्रस्ताव MERC कडे देत नाही तोपर्यंत MERC डायरेक्ट कधी विजेची दरवाढ करत नाही. सरकार पाठवतं तेव्हा त्याला अप्रुव्हल MERC देतं. त्यामुळे जनतेशी खोटं बोलू नका. तुम्ही हे मान्य करा, तुम्हाला वित्त विभागाने पैसा दिला नाही, तुमच्या सरकारने तुम्हाला फसवलं आणि म्हणून तुम्हाला ही वेळ आली आहे, खोटं बोलण्याची वेळ आली आहे. माझी विनंती आहे लोकांना, हे खोटारडेपणा आहे, हे जाणीवपूर्वक हुकुमशाही करताय. आज त्या ठिकाणी तुम्हाला लुबाडतायत, सावकारासारखे वागतायत. सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम घ्यायची गरजच नाही आहे, घेऊ नये हे सरकारला माझी मागणी आहे. MERC कडे पुन्हा जावं आणि MERC कडनं सिक्युरिटी डिपॉझिट रद्द करून घ्यावे अशी मागणी माझी वीज कंपन्यांना आहे. भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षात फोडाफोडी झालेली आहे. तुम्ही राष्ट्रवादीसोबत गोंदियामध्ये सफरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक सूर असा होता की जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नेहमी माननीय पंतप्रधान मोदीजीबद्दल व्यक्तिगत आणि सार्वजनिक टीका करतात. देशाच्या पंतप्रधानाबद्दल टीका करणे, व्यक्तिगत टीका करणे, अशा व्यक्तीसोबत आम्ही जाणार नाही.
या भूमिकेतनं स्थानिक लेवलला राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत येण्याची आणि भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची भूमिका ठरवली. पण भंडाऱ्यामध्ये चरण वाघमारे यांनी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 5 लोक हे नाना पटोले यांच्याकडे नेले आणि चुकीच्या पद्धतीनं काँग्रेसला मतदान केलं. म्हणून त्या ठिकाणी 2 मतांनी केवळ भंडाऱ्यात पराभव झाला. गोंदियामध्ये आम्ही 40+नी 52पैकी 40+नी आम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आणलाय. पण भंडाऱ्यामध्ये आमचं बहुमत होतं, दगाफटका झाला आणि जे नाना पटोलेजी हे माननीय मोदीजींना रोज क्रिटिसाइज करतात त्याला साथ दिली चरण वाघमारेंनी, आमच्या एका व्यक्तीने, आणि त्यामुळे तिथे सत्ता बसली आहे. चरण वाघमारे यांना 6 वर्षाकरता सस्पेंड केला आहे. पण त्या ठिकाणी मी आपल्याला जबाबदारी सांगतो, ही अनैसर्गिक सत्ता बसलेली आहे. त्याला आम्ही लवकरात लवकर ती सत्ता बाजूला करू आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची पुन्हा सरकार येईल हे मी दाव्याने सांगतोय. प्रफुल्ल पटेल नैसर्गिक सत्ता आहे, मग गोंदियामध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत जी युती आघाडी केली ती मी वारंवार सांगतो, त्यांच्या भंडारा गोंदियाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की प्रधानमंत्री मोदीजींना डायरेक्ट प्रधानमंत्र्यांना, पार्टी नाही, पक्ष नाही, त्यांनी ठरवलं तिथल्या लोकल कार्यकर्त्यांनी, तिथे कोणी नेता नव्हता, लोकल कार्यकर्त्यांनी ठरवलं की देशाच्या पंतप्रधानाबद्दल वाईट बोलणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाणार नाही. आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप ही एकत्र आली. बाकी विषय बाजूला सारले, बाकी राजकारणाचे विषय बाजूला सारले गेले. केवळ माननीय मोदीजींना शिवाय देणाऱ्या व्यक्तीसोबत आम्ही जाणार नाही. मोदीजी कुणाही पक्षाचे असतील पण देशाचे पंतप्रधान आहे आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला समर्थन केलं, आम्ही त्यांना समर्थन केलं. प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोलेसारखे दिग्गज नेते असताना महाविकास आघाडी फुटणे हा कशाचा संकेत मानता? महाविकास आघाडीमध्ये केवळ एकाच कारणाने फूट झाली की माननीय प्रधानमंत्र्यांना वाईट पद्धतीने बोलणे यावर स्थानिक कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केला आणि म्हणून त्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आणि महाविकास आघाडीमध्ये 2 गट पडले. का म्हणजे भाजपचा एक गट काँग्रेसला मिळाला, त्यामुळे भंडाऱ्यामध्ये त्याची सत्ता आली. का असं झालं? का भाजपमध्ये लोक फुटतायत? नाही, भाजपाचे कोणी लोक फुटत नाही. चरण वाघमारेच्या म्हणण्यावर ज्या लोकांना मी तिकीट दिल्या ते त्याचे समर्थक म्हणून त्या ठिकाणी गेले. पण मी दाव्याने सांगतो, जेव्हा आत्ता कोर्टात केस जाईल, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करता येईल तेव्हा नक्की ते परत येतील. कारण डिस्क्वालिफिकेशन जेव्हा होईल तेव्हा नक्की परत येतील. त्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हीपचा अनादर करून मतदान केलं आहे. भाजप वगैरे कोणी फुटली नाही. 4 लोक फुटल्या म्हणजे भाजप फुटली नाही. आमचा पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे. एक नेत्यांनी त्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजींना शिवाय देणाऱ्या लोकांसोबत युती केली आहे. त्याचा धडा आम्ही शिकवला आहे. त्यांना 6 वर्षाकरता निलंबित केला आहे आणि तिथल्या 3ही बॉडी, तुमसर तालुका, मोवाडी तालुक्यातल्या संपूर्ण कार्यकाऱ्यांना बरखास्त केले आहेत. भाजप कोर्टात जाणार का? 100% त्या 5 सदस्यांना डिस्क्वालिफाय करण्याकरता भाजप कोर्टात जाणार आणि त्यांना डिस्क्वालिफाय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. द कश्मीर फाइल मूवी के लिए भारतीय जनता पार्टी ने सपोर्ट किया था, इस समय फिर षड्यंत्र हो रहा है द कन्वर्शन मूवी के लिए, ऐसे में भारतीय जनता पार्टी की क्या भूमिका रहेगी? देखिए कि कश्मीर फाइल के टाइम भी जो देश की स्थिति है, हमारे देश में जो जो घटनाएं सत्य कहानी पर आधारित है और जो इनको वो सहन नहीं कर पाते, इनको लगता है कि ऐसी मूवी अगर देश के सामने आ गई तो हमारा जनाधार खत्म हो जाएगा. हम जिनके साथ बैठे हैं उन लोगों के सरकार के समय में ये घटनाएं हुई है और ऐसी मूवी आई तो हमारा लोग हमको थू थू करेंगे, इसलिए ये ऐसा षड्यंत्र बार बार करते हैं. सत्य आधारित घटना को ये सहन करते नहीं है. इसलिए जो अच्छा मूवी है, जो मूवी हमारे देश की विरासत, स्वतंत्रता विरासत को, हमारे देश में जो घटनाएं घड़ी है उसको रखती है, उसका विरोध करती है, करके इनको मालूम है कि अगर ऐसी घटना लोग देखेंगे तो लोग इनको आने वाले दिनों में इनका जरूर बदला लेंगे. इनकी सरकारें थी, इन्होंने क्या किया, इस वजह से ये डर रहे हैं. लेकिन इस समय फिर द कन्वर्शन मूवी को लेकर भारतीय जनता पार्टी की क्या भूमिका? देखिए, वो तो हमारे वरिष्ठ नेता ठहराएंगे, लेकिन मैंने कहा कि जहां जहां सत्य घटना के आधार पे इनकी सरकारों में जो सत्य घटनाएं हुई, जो अन्य अत्याचार हुए,
वैसी ही अगर कोई मूवी आई तो ये लोग चीड़ के उठते हैं और वहाँ पर ऐसी बातें करते हैं। कोई भी मूवी पे ऐसा ही इनका रवैया है जो इनके मन के खिलाफ है, इनके खिलाफ जाती है। इन्होंने जो अनाचार दुराचार किया है, अत्याचार किया है, वो समय की मूवी, वो समय की सत्य घटना है, उसके आधार पे बनी हुई मूवी को ये विरोध करते हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।